नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे जॉमेट्री चॅप्टरचे क्वेश्चन नंबर 11 पासून 20 पर्यंतचे क्वेश्चनचे सोल्यूशन। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्यूशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत। ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 11, सिलेक्ट द करेक्ट मॅच शेप अँड नेट। ओके, या ठिकाणी बघा आपल्याला हे कसे शेप दिलेले आहेत, 3 डायमेन्शनल शेप दिलेले आहेत। या ठिकाणी आहे क्यूब। क्यूबला जर सपोज आपण सेपरेट केलं तर किती स्क्वेअर मिळून क्यूब तयार होतो, तर त्याला 6 फेसेस असतात क्यूबला। तर 6 स्क्वेअर मिळून एक क्यूब तयार होतो। बघा या ठिकाणी नेट फॉर्ममध्ये दिलेले आहेत, स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेले आहेत। नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत काउंट करूया, 1 2 3 4 5 आणि 6। ओके, बघा मग ह्या जर क्यूबला आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये असं सेपरेट केलं तर तो असा दिसेल। ओके, या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ऑप्शन बी पण चेक करून बघूया। ऑप्शन बी काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी कोण दिलेला आहे। जर याला जर आपण नेट फॉर्ममध्ये केलं तर कसा मिळेल तो आपल्याला, हा एक सर्क्युलर पार्ट आणि एक ट्रायंगल, अशा शेपमध्ये हा मिळेल आपल्याला। ही फिगर कसली आहे, सिलेंडरची। बघा खालच्या साईडला एक सर्कल, वरच्या साईडला एक सर्कल आणि हा स्क्वेअर। जर आपण सिलेंडरला नेट फॉर्ममध्ये केलं, सेपरेट केलं तर तो ही जी फिगर आहे ही कसली आहे, सिलेंडरची। ओके, ऑप्शन बी येणार नाही। ऑप्शन सी बघा ऑप्शन सी काय दिलेला आहे, एक प्रिझम दिलेला आहे। त्यात किती ट्रायंगल्सचा बनलेला असतो, तो 4 ट्रायंगल्सचा। या ठिकाणी किती ट्रायंगल्स दिलेले आहेत, 1 2 3 4 5 ट्रायंगल्स दिलेले आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी पण येणार नाही। आणि ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस। मग आन्सर काय येईल, आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट द करेक्ट मॅच। कोणता ऑप्शनमधला करेक्ट मॅच आहे, तर ऑप्शन ए, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। हाऊ मेनी टोटल ट्रायंगल्स अँड स्क्वेअर रिस्पेक्टिवली आर देअर इन द गिवन फिगर। ओके, या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, त्यात आपल्याला ट्रायंगल्स आणि स्क्वेअर्स काउंट करायचे आहेत। सगळ्यात अगोदर काय काउंट करायचं आहे, ट्रायंगल्स। ओके, बघा ट्रायंगल काउंट करते मी। हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। ओके, 16 ट्रायंगल्स झाले। हा एक 17 18 19 आणि अजून एक ट्रायंगल 19 आणि हा एक ट्रायंगल तयार होतोय बघा 20। ओके, नंबर ऑफ ट्रायंगल्स किती मिळाले मग आपल्याला, 20। आता स्क्वेअर काउंट करूया। स्क्वेअर काउंट करूया। बघा लहान स्क्वेअर काउंट करते मी सगळ्यात अगोदर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि अजून एक स्क्वेअर आणि हा एक 12 13। ओके, स्क्वेअर किती मिळाले मग आपल्याला, 13।
बघा ट्रायंगल्स 20 आणि स्क्वेअर 13 मिळाले आहेत. ऑप्शन आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 68 सेंटीमीटर इफ इट्स ब्रेड्थ इज 14 सेंटीमीटर देन फाइंड इट्स लेंथ. ओके, एक रेक्टँगल दिलेला आहे. त्या रेक्टँगलचं टोटल पेरिमीटर म्हणजे सगळ्या साइड्सची ॲडिशन किती आहे? 68 सेंटीमीटर. ओके, इफ इट्स ब्रीथ इज 14 सेंटीमीटर. जर सपोज त्याची ब्रीथ ही 14 सेंटीमीटर आहे, जर सपोज ही 14 सेंटीमीटर आहे तर ही पण काय येईल? 14 सेंटीमीटर. देन फाइंड इट्स लेंथ. तर त्याची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, बघा पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ. ओके, पेरिमीटर किती आहे मग? 68. 2 इंटू लेंथ फाइंड आउट करायची आहे प्लस ब्रेड्थ किती आहे? 14. ओके, बघा या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये अगोदर मल्टिप्लाय करून घेऊया. 2 इंटू एल प्लस 14 टू जा 28. हा 28 इक्वल टू साइन क्रॉस करून येताना इकडे काय होईल? मायनस. 68 मायनस 28 इज इक्वल टू 2 इंटू लेंथ. यांचं सबस्ट्रॅक्शन काय मिळालं? 40. हा 2 काय या ठिकाणी? मल्टिप्लाय आहे तर तो इक्वल टू साइन क्रॉस करून ज्यावेळेस येईल त्यावेळेस इकडे काय होईल? तो डिवाइड. 40 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू एल. एल इज इक्वल टू काय मिळालं मग? 20 सेंटीमीटर. तर या दिलेल्या रेक्टँगलची लेंथ किती असेल? एक लेंथ 20 सेंटीमीटर, सेकंड लेंथ पण किती असेल? 20 सेंटीमीटर. बघा काउंट करून बघा. 20 प्लस 20 40. 14 प्लस 14 28. यांची जर ॲडिशन केली तर काय मिळत आहे तुम्हाला आन्सर? 68. ओके, तर मग ह्या रेक्टँगलची एक लेंथ काय येईल? 20 सेंटीमीटर. बघा ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग फिगर हॅव एक्झॅक्टली 2 लाईन्स ऑफ सिमेट्री. ओके, ऑप्शनमध्ये काही आपल्याला फिगर्स दिलेले आहेत. तर त्या फिगर्सला अशा म्हणजे एक्झॅक्टली 2 लाईन्समध्ये जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला ती डायग्राम कशी मिळाली पाहिजे? सिमेट्री डायग्राम मिळाली पाहिजे. ओके, बघा पहिला ऑप्शन चेक करूया. जर सपोज या ठिकाणी आपण एक व्हर्टिकल लाईन दिली तर या दोघं फिगर्स मॅच होत आहेत का? सेम मिळत आहेत का? नाही. हॉरिझॉन्टल जर एक लाईन दिली तर आपल्याला फिगर हा वरचा फिगरचा पार्ट खाली मॅच होतोय का? तो नाही. डायगोनली देऊन बघूया. डायगोनली जर दिली आपण अशी तर ही फिगर आणि ही फिगर इकडची जर एकमेकांवर घेतली, कव्हर अप केली तर मॅच होत आहेत का? नाही. म्हणजे ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करून पाहूया. ऑप्शन बीमध्ये जर सपोज आपण एक व्हर्टिकल लाईन टाकली तर ही इकडची डायग्राम आणि ही डायग्राम मॅच होते आहे का? नाही. हॉरिझॉन्टल लाईन जर दिली तर होते का मॅच? नाही. चला डायगोनली देऊन बघूया. जर आपण याला इथून डायगोनली एक लाईन दिली तर ही फिगर ह्या फिगरवरती, वरची फिगर खालच्या फिगरवरती बघा मॅच होते. अजून जर आपण सेकंड डायगोनल लाईन दिली, दुसरी डायगोनल लाईन, तर बघा आता ही फिगर अशी लाईन दिली ना आपण, ही अशी लाईन दिलेली आहे म्हणजे ही वरची फिगर आणि ही खालची फिगर या दोघं फिगर मॅच होत आहेत का? येस. जर आपण ऑप्शन बी मधली असलेले फिगरला डायगोनली 2 लाईन्स दिल्या तर ती डायग्राम कशी होते? सिमेट्रिक डायग्राम मिळते आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यातून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन ए दिलेला आहे, अ स्केलेन ट्रायंगल हॅज 3 लाईन्स ऑफ सिमेट्री. सगळ्यात अगोदर स्केलेन ट्रायंगल म्हणजे काय माहिती आहे का? स्केलेन ट्रायंगल म्हणजे त्या ट्रायंगलमधली एकही साईड सेम नसते, तिघी साईड्स डिफरंट असतात. जर सपोज ही 2 सेंटीमीटर असेल तर ही 3 सेंटीमीटर आणि ही 4 सेंटीमीटर असेल. एकही साईड सेम नसते. या ठिकाणी आपल्याला काय सांगता येते स्टेटमेंटमध्ये, अ स्केलेन ट्रायंगल हॅज 3 लाईन्स ऑफ सिमेट्री. तिघी लाईन्स सिमेट्रिक असतात म्हणजे सेम असतात. सेम आहे का? नाही. म्हणजे हा दिलेला ऑप्शन ए कसा आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी चेक करूया. अ रेक्टँगल हॅज ऑल साईड्स अनइक्वल. बघा, रेक्टँगलच्या सगळ्या साईड्स अनइक्वल असतात असं म्हणतायत. हा आहे रेक्टँगल. रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स सेम असतात. ही लाईन आणि ही लाईन सेम असते आणि ही लाईन आणि ही लाईन. म्हणजे सपोज ही जर 3 सेंटीमीटर असेल तर ही पण 3 सेंटीमीटर असते. ही 2 सेंटीमीटर असेल तर ही पण 2 सेंटीमीटर असते. म्हणजे अपोजिटच्या साईड्स ज्या असतात त्या इक्वल असतात. स्टेटमेंट बीमध्ये काय सांगतायत ते, अ रेक्टँगल हॅज ऑल साईड्स अनइक्वल. सगळ्या साईड्स अनइक्वल असतात. नाही. ऑप्शन बी इज ऑल्सो इनकरेक्ट ऑप्शन. ओके, ऑप्शन सी चेक करूया. अ स्क्वेअर हॅज 4 लाईन्स ऑफ सिमेट्री. बघा, जर आपण स्क्वेअर काढला आणि त्या स्क्वेअरला आपल्याला काय करायचं आहे, सिमेट्री डायग्राम मिळवायची आहे. तर अशा किती लाईन्स आपण जर टाकल्या तर त्याला आपल्याला तो स्क्वेअर सिमेट्रिक फॉर्ममध्ये मिळेल. बघा, आपण जर सपोज व्हर्टिकली लाईन टाकली तर ही फिगर आणि ही फिगर दोघं कशा आहेत? सेम आहे. ओके. हॉरिझॉन्टली जर टाकली तर ही खालची फिगर वरच्या फिगरला कशी होते? मॅच होते आहे ना. म्हणजे 2 लाईन्स मिळाल्या. डायगोनली जर टाकली तर बघा, हा वरचा ट्रायंगल खालच्या ट्रायंगलवरती, हा ट्रायंगल ह्या ट्रायंगलला मॅच होतो आहे. पुन्हा आपण सेकंड डायगोनल टाकला तर ह्या साईडचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल दोघं काय होत आहेत? मॅच होत आहेत. म्हणजे जर आपण स्क्वेअरमध्ये 4 लाईन्स ड्रॉ केल्या तर आपल्याला त्या डायग्राम्स कशा मिळतात? सिमेट्रिक मिळतात. ओके. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी कसा आहे? करेक्ट आहे. या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग इज पॅरलल ऑफ बी सी. ओके, या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे आणि ही जी लाईन आहे बी सी, ह्या बी सी लाईनला पॅरलल म्हणजे अगदी त्याच्या समोरासमोर असलेली लाईन कोणती आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, बी सीच्या समोर कोणती लाईन दिसते आहे तुम्हाला पॅरलल? डी ई आहे का ऑप्शनमध्ये आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ स्क्वेअर्स दॅट मस्ट बी ॲडेड सो दॅट द लाईन पी क्यू बिकम अ लाईन ऑफ सिमेट्री. ओके. बघा, या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे आणि ही जी एक पी क्यू लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनमुळे ही जी दिलेली डायग्राम आहे ती सिमेट्री होणार आहे. तर ह्या डायग्राममध्ये म्हणजे ही आता सिमेट्रिक नाही आहे, सेम नाही आहे ही. ओके. तर ती सिमेट्रिक होण्यासाठी आपल्याला मिनिमम नंबर ऑफ स्क्वेअर्स ॲड करावे लागतील ते काढायचं आहे. बघा, या ठिकाणी हा जो पहिला स्क्वेअर आहे त्याच्यातून ही लाईन पी क्यू जाते आहे. तर हा पार्ट आणि हा पार्ट कसा आहे? सिमेट्री आहे. ओके. बघा, हा एक स्क्वेअर दिलेला आहे. या ठिकाणी पण आपल्याला काय करावं लागेल? ही डायग्राम सिमेट्री होण्यासाठी एक स्क्वेअर ॲड करावं लागेल. तेव्हा ह्या स्क्वेअरसोबत हा स्क्वेअर मॅच होईल. ओके. त्यानंतर बघा, हा दिलेला डायग्राममधला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मॅच होतो आहे. हा फुल स्क्वेअर आणि हा फुल स्क्वेअर मॅच होणार आहे. ट्रायंगल आणि ट्रायंगल मॅच होणार आहे. या ठिकाणचा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मॅच होणार आहे. बघा, हा एक स्क्वेअर आहे.
ह्या स्क्वेअरला मॅच होण्यासाठी आपल्याला इकडे एक स्क्वेअर ॲड करावं लागेल, तेव्हा ती डायग्राम कशी होईल, सिमेट्रिक होईल. जर सपोज हा स्क्वेअर या स्क्वेअरवरती घेतला तर तेव्हा हा या स्क्वेअरला मॅच होणारा हा स्क्वेअर मिळेल. ओके, बघा आता या स्क्वेअरला मॅच होणारा स्क्वेअर या ठिकाणी काय आहे, ऑब्सेंट आहे, म्हणून या ठिकाणी पण एक स्क्वेअर ॲड करावं लागेल आपल्याला. बघा या स्क्वेअरला मॅच होणारा स्क्वेअर कोणता येईल, या ठिकाणी. ओके, तर बघा मग किती स्क्वेअर ॲड करावे लागले आपल्याला, 1 2 आणि 3 स्क्वेअर ॲड केल्यानंतरून आपल्याला ही जी डायग्राम आहे ही कशी मिळेल, सिमेट्रिक डायग्राम मिळेल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का मग आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. हाऊ मेनी क्यूब्स आर नीडेड टू मेक द गिवन सॉलिड. ओके, ही एक सॉलिड डायग्राम दिलेली आहे. तर ती सॉलिड डायग्राममध्ये काय आहेत, नंबर ऑफ क्यूब्स आहेत. तर असे किती क्यूब्स ॲड करावे लागतील तेव्हा ही दिलेली सॉलिड डायग्राम तयार होईल. म्हणजे ह्या दिलेल्या सॉलिड डायग्राममध्ये किती क्यूब्स आहेत. ओके, बघा तर मग या ठिकाणी फ्रंटला काय दिसतं आहे तुम्हाला, नंबर ऑफ रोजमध्ये किती स्क्वेअर्स दिसत आहेत, 1 2 3 4 अँड 5. ओके, त्यानंतर 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. या ठिकाणी बघा फ्रंट साईडला जर आपण या वरच्या साईडने जर बघितलं आपण तर वरच्या साईडने किती दिसत आहेत क्यूब, 2 क्यूबच्या लाईन्स दिसत आहेत. ही 1 क्यूबची लाईन आणि ही सेकंड क्यूबची लाईन. पहिल्या लाईनमध्ये इथून जर आपण हा क्यूबचा पार्ट सेपरेट केला तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला किती क्यूब्स मिळाले, 15. सेम मागच्या साईडला पण असेच आपल्याला किती क्यूब्स जोडावे लागतील, 15. म्हणजे टोटल किती क्यूब्स मिळून ही सॉलिड डायग्राम तयार होते आहे, 30 क्यूब्स मिळून. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. स्टडी द गिवन फिगर अँड फाइंड द लेंथ ऑफ AB इफ द पेरिमीटर ऑफ फिगर इज 50 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी आपल्याला डायग्राम दिलेली आहे आणि काही साईड्स दिलेल्या आहे आणि त्या साईड्सचं आपल्याला लेंथ पण दिलेली आहे. फक्त या ठिकाणी AB ही लेंथ अबसेंट आहे आणि तीच आपल्याला याची ABची लेंथ फाइंड आउट करायची आहे. दिलेले ही जी डायग्राम आहे तिचं पेरिमीटर काय दिलेलं आहे, 50 सेंटीमीटर. ओके, तर मग आता याच्यामध्ये बाकीचे जेवढ्या पण साईड्स आहेत त्या साईड्सचे दिलेले सगळ्यांची काय करूया आपण, ॲडिशन. बघा AB प्लस BC प्लस CD प्लस DE प्लस EF प्लस GF प्लस AG. ओके, इज इक्वल टू काय, टोटल काय आहे, पेरिमीटर 50 सेंटीमीटर. ओके, बघा ABची लेंथ काढायची आहे आपल्याला. ABची लेंथ माहिती नाही आहे. BC किती दिलेला आहे, 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 5 19 8 4 इज इक्वल टू 50. ओके, चला तर मग यांची सगळ्यांची ॲडिशन करून घेऊया. AB प्लस 4 प्लस 3 7 7 प्लस 5 12 12 प्लस 19 31 31 प्लस 8 39 39 प्लस 4 43. ओके, 43 इज इक्वल टू 50. आता ABची लेंथ फाइंड आउट करायची आहे. या 50मधून आपल्याला 43 काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट. काय येईल मग आन्सर, 7. म्हणजे ABची लेंथ किती येईल मग, 7 सेंटीमीटर.
ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन बी दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. इन द गिवन फिगर देअर आर स्लॅन्टिंग लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स अँड हॉरिझॉन्टल लाईन्स. ओके, आपल्याला या ठिकाणी ही एक फिगर दिलेली आहे. त्यात किती स्लॅन्टिंग लाईन्स आहेत, किती व्हर्टिकल लाईन्स आहेत आणि किती हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. चला मग सगळ्यात अगोदर स्लॅन्टिंग लाईन काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. स्लॅन्टिंग लाईन्स किती मिळाल्या? 9. व्हर्टिकल लाईन्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. ओके, या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल लाईन्स किती मिळाल्या मग? 19. आता या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल लाईन्स काउंट करूया. हॉरिझॉन्टल लाईन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके, हॉरिझॉन्टल लाईन्स किती मिळाल्या? 17. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 9 19 आणि 17. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.